विद्यार्थी मित्रांनो, या पिरियडमध्ये आपण उपभोग प्रवृत्ती ठरविणारे जे भिन्न भिन्न घटक आहे, ते भिन्न भिन्न घटकावर आज आपण या पिरियडमध्ये विचार करणार आहोत. जी उपभोग प्रवृत्ती या पिरियडच्या आधी ज्या संकल्पनेच्या माध्यमातून आपण लक्षात घेतली, सरासरी उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्ती, ही जी उपभोग प्रवृत्ती आहे ही उपभोगाशी संबंधित आहे. आणि हा जो उपभोग आहे हा उपभोग उत्पन्नावर अवलंबून असतो. उत्पन्न वाढलं तर उपभोग वाढत असतो. उत्पन्नामध्ये जर घट झाली तर उपभोग खर्चावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. ही जी उपभोग प्रवृत्ती आहे, ही उपभोग प्रवृत्ती मागच्या पिरियडमध्ये आपण कोष्टकाच्या माध्यमातून लक्षात घेतलेली आहे. तर ही उपभोग प्रवृत्ती ठरविणारे जे काही घटक आहेत, ते घटक म्हणजे कोणते घटक उपभोग प्रवृत्तीला प्रभाव टाकीत असतात, ते घटक आज आपण या पिरियडमध्ये बघणार आहोत. तर उपभोग प्रवृत्ती ठरविणारे जे दोन घटक आहे, ते दोन घटक, एक घटक आहे मानसशास्त्रीय किंवा मग अंतर्गत घटक, आणि दुसरा आहे वस्तुगत किंवा बाह्यगत घटक. मानसशास्त्रीय किंवा अंतर्गत घटकामध्ये व्यक्तीच्या मानसिक बाबीवर उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असते. त्या मानसशास्त्रीय किंवा अंतर्गत घटकांमध्ये अनेक घटक आपल्याला दिसून येतात. या घटकामुळे उपभोग प्रवृत्ती प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. दुसरा जो घटक आहे तो आहे वस्तुगत किंवा बाह्य घटक. जे काही बाह्य घटक आहे किंवा जे वस्तूशी निगडित आहे, वस्तुगत म्हणजे वस्तूच्या स्वरूपावर ह्या उपभोग प्रवृत्ती ही निश्चित होत असते. तर यामध्ये हे जे काही 10 घटक आहे, या 10 घटकाच्या माध्यमातून उपभोग प्रवृत्ती प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. सर्वप्रथम आपण मानसशास्त्रीय जे घटक आहे किंवा अंतर्गत जे घटक आहे, त्या घटकामुळे कशा प्रकारे उपभोग प्रवृत्ती प्रभावित होत असते हे आपण बघू. तर सर्वप्रथम खबरदारी ही जी बाब आहे ही मनुष्याच्या मनोवृत्तीशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. खबरदारी ही मानसशास्त्रीय बाब असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या खबरदारीचा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून व्यक्ती आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न खर्च करताना आपल्याला दिसून येतो. आता खबरदारी कोण घेतो, तर खबरदारी व्यक्ती घेत असतो. जो व्यक्ती भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो, म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना तो खबरदारी घेताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे भविष्यामध्ये आजारी पडणे, म्हातारपण, बेकारी, अपघात इत्यादी बाबी करिता तो खबरदारी घेतो. आणि ही खबरदारी घेऊन तो वर्तमानकालीन जे उत्पन्न आहे, त्या वर्तमानकालीन उत्पन्नाची तरतूद भविष्याकरिता तो करताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून तो वर्तमान काळामध्ये त्याला प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातील मोठं उत्पन्नाची तो बचत करीत असतो. आणि बचत केल्यामुळे त्याचा उपभोगावर होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी होतो. आणि त्यामुळे त्याची उपभोग जी प्रवृत्ती आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. जर समाजामध्ये काही व्यक्ती असे असतात की ते खबरदारी घेताना आपल्याला दिसून येत नाही, म्हणजे भविष्य काळामध्ये निर्माण होणारे जे काही प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर व्यक्तीने खबरदारी जर घेतली नाही
तर असे जे व्यक्ती आहे ते व्यक्ती वर्तमान काळामध्ये मोठ्या प्रमाणात उपभोगावर खर्च करतात. बचतीचं त्यांचं प्रमाण कमी असते. त्यांच्या संदर्भामध्ये उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जे भविष्याच्या संदर्भामध्ये खबरदारी घेतात त्यांचा उपभोग खर्च कमी असतो आणि त्यांची उपभोग प्रवृत्ती कमी असते. आणि जे भविष्याच्या संदर्भामध्ये खबरदारी बाळगत नाही त्यांचं उपभोगावर होणारा खर्च हा आपल्याला जास्त दिसून येतो आणि त्यांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे मानसशास्त्रीय दृष्टिकोनाच्या आधारावरही उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसते. दुसरा आहे दूरदृष्टीपणा. उपभोग प्रवृत्ती ही सुद्धा दूरदृष्टीपणावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. समाजातील काही लोक हे भविष्यकाळ सुकर होण्याकरिता वर्तमान काळामध्ये प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत करतात आणि उपभोगावर कमी प्रमाणात खर्च करताना आपल्याला दिसून येतात. त्यांची जी उपभोग प्रवृत्ती आहे ती उपभोग प्रवृत्ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. आणि ज्याच्याकडे दूरदृष्टीचा अभाव असतो म्हणजे भविष्याकडे बघण्याचा त्याचा जो दृष्टिकोन असतो तो जर संकुचित असेल तर असे जे व्यक्ती आहे ते व्यक्ती वर्तमान काळामध्ये मोठ्या प्रमाणात उपभोगावर खर्च करतात. त्यामुळे त्यांची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे व्यक्तीच्या दूरदृष्टीवर उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रतिष्ठा. आता समाजामध्ये जी प्रतिष्ठा व्यक्तींना प्राप्त होते ती प्रतिष्ठा उत्पन्नाशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येते, संपत्तीशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा ही उत्पन्नावर आणि संपत्तीवर प्रामुख्याने अवलंबून असल्यामुळे लोक आपल्या उत्पन्नातील मोठा जो हिस्सा आहे या हिस्स्याची बचत करतात आणि बचत झालेलं जे भांडवल आहे त्या भांडवलाची ते भांडवल भिन्न भिन्न ठिकाणी गुंतवणूक करून नफा प्राप्त करण्याचा, लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या व्यक्तीचा उपभोगावर होणारा खर्च हा कमी असतो आणि बचत करण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असते. कारण पैसा जर आपल्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये राहिलं किंवा संपत्ती जर आपल्या जवळ जर मोठ्या प्रमाणामध्ये जर राहिली तर समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल हा दृष्टिकोन त्यांचा असल्यामुळे त्यांच्या उपभोग प्रवृत्तीवर प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर लोभीपणा. आता समाजामध्ये काही असे व्यक्ती असतात की ते आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा हे बचत करीत असतात. खर्च करण्याचं त्यांचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी असलेलं आपल्याला दिसून येते. अशा लोकांना समाजामध्ये कंजूस लोक असं म्हणतात. त्यामुळे त्यांची जी उपभोग प्रवृत्ती आहे ती उपभोग प्रवृत्ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. जमा झालेला जो पैसा आहे या पैशाच्या आधारावर ते अधिक नफा प्राप्त करण्याचा त्यांचा हेतू असतो आणि त्यामुळे ते आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा बचत करतात. लोभीपणा हा जो मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे या लोभीपणावर उपभोग प्रवृत्ती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जीवनमानामध्ये सुधारणा. आता जीवनमान जे आहे ते जीवनमान जर सुधारायचं असेल किंवा त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर भिन्न भिन्न उपभोग्य ज्या वस्तू आहेत त्या उपभोग्य वस्तूचा वापर करावा लागेल. तेव्हा जीवनमानाचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये सुधारणा होईल. जीवनमानाचा दर्जा जर सुधारायचा असेल तर प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील मोठा हिस्सा जेव्हापर्यंत आपण उपभोगावर खर्च करणार नाही तेव्हापर्यंत जीवनमानाचा दर्जा हा उंचावणार नाही. त्यामुळे
उपभोग खर्च वाढतो. उपभोग खर्च वाढला तर उपभोग प्रवृत्ती वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जीवनमानाचा जो दर्जा आहे किंवा जीवनमानात सुधारणा जी आहे ती उपभोग खर्चावर अवलंबून असते, उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्यता. आर्थिक स्वातंत्र्यता जर आपल्याला निर्माण करायची असेल तर प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातील मोठा हिस्सा जर आपण बचत केला तर बचत झालेल्या रकमेमध्ये आपण भविष्यामध्ये स्वतःच एखादी व्यवसाय किंवा व्यापार चालविण्याकरिता लोक वर्तमानकालीन उत्पन्नातील मोठा हिस्सा बचत करतात आणि झालेल्या बचतीतून भविष्य काळाकरिता ते तरतूद करतात. भविष्य काळामध्ये जर त्यांना एखादी व्यवसाय करायचा असेल, एखादी उद्योग स्थापन करायचा असेल, जे आर्थिक स्वातंत्र्य आहे ते आर्थिक स्वातंत्र्य जर त्याला निर्माण करायचं असेल तर अशा वेळेस ते उत्पन्नातील मोठ्या हिस्सेची बचत करतात आणि झालेल्या बचतीची तरतूद हे भविष्य काळाकरिता करतात. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता ते रकमांची तरतूद करताना आपल्याला दिसून येतात. या मागचा हेतू असतो आर्थिक स्वातंत्र्यता प्राप्त करणे. अशा वेळेस त्यांचा उपभोग खर्च कमी होतो आणि उपभोग खर्च कमी झाल्यामुळे उपभोग प्रवृत्ती सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर लाभ. आता व्यक्तीने केलेली जी बचत आहे ती बचत पैसे जर कमविण्याकरिता होत असेल, म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नातील एक हिस्सा त्याने जर बचत केला असेल तर त्या बचतीचा उपयोग जर पैसे कमविण्याकरिता जर तो करत असेल, म्हणजे लाभ प्राप्त करण्याकरिता जर तो करत असेल तर त्या व्यक्तीचा उपभोग खर्च कसा राहील, कमी राहील, त्याची बचत जास्त राहील. आणि उपभोग खर्च जर कमी झाला तर त्याची उपभोग प्रवृत्ती कमी राहील. अशा प्रकारे लाभ प्राप्त करण्याचा जर त्याचा मानसशास्त्रीय जर दृष्टिकोन असेल तर त्यावर सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्यावसायिक उद्दिष्ट. एखादी नवीन व्यवसाय जर सुरू करण्याकरिता किंवा अस्तित्वात असलेला व्यवसाय वाढविण्याकरिता जर पैशाची गरज त्याला जर भासत असेल तर या व्यावसायिक उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता तो त्याला झालेला जो नफा आहे त्या नफ्यातील मोठा हिस्सा तो बचत करून ठेवेल आणि कमी हिस्सा तो उपभोगावर खर्च करेल. त्यामुळे सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. ही जी उपभोग प्रवृत्ती आहे ही उपभोग प्रवृत्ती त्याच्या व्यावसायिक उद्दिष्टावर अवलंबून असलेली आपल्याला दिसते आणि व्यावसायिक उद्दिष्ट प्राप्त करण्याकरिता तो उपभोगावर खर्च कमी करतो. म्हणजेच त्याची जी उपभोग प्रवृत्ती आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे मानसशास्त्रीय किंवा अंतर्गत घटकावर सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आता उपभोग प्रवृत्ती ठरविणारे जे दुसरे घटक आहे ते म्हणजे वस्तुगत किंवा बाह्य घटक. त्या बाह्य घटकामध्ये किंवा वस्तुगत घटकांमध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न. आता व्यक्तीच्या उत्पन्नावर त्याचा उपभोग खर्च हा अवलंबून असतो. आता आपण बघतो की उत्पन्नामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतसं त्याच्या उपभोग खर्चामध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. जसजसं उत्पन्न वाढत जाते तसतसं उपभोग खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नात ज्या प्रमाणामध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये मात्र उपभोग खर्चामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही. आता व्यक्तीचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जर आपण विचारात घेतलं तर समजा
श्रीमंताचं उत्पन्न जास्त आणि गरिबाचं उत्पन्न कमी. म्हणजे श्रीमंताचं उत्पन्न जास्त असल्यामुळे त्याचा उपभोगावर होणारा जो खर्च आहे तो कमी असलेला आपल्याला दिसून येतो आणि ज्यांचं उत्पन्न कमी असते अशा गरिबांचा उपभोगावर होणारा जो खर्च असतो तो जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे श्रीमंताची उपभोग प्रवृत्ती ही कमी आणि गरिबाची उपभोग प्रवृत्ती ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्पन्नाची वाटणी. आता देशामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी दोन प्रकारे होत असते. एक समानतेच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी आणि विषमतेच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी. जर समानतेच्या आधारे जर राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी त्या देशामध्ये असणाऱ्या सर्वांनाच जर सारख्या प्रमाणामध्ये जर होत असेल तर सगळ्यांचं उत्पन्न सारखं राहील आणि सगळ्यांचं उत्पन्न जर सारखं राहिलं तर उपभोग प्रवृत्ती सगळ्यांची सारखी असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर किंमतीची व मजुरीची पातळी. किंमतीवर उपभोग प्रवृत्ती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आता वस्तूच्या किंमती वाढल्यास लोकांचं उत्पन्न काय होईल? कमी होईल. समजा एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वाढलेल्या किंमतीमुळे लोकांचं उत्पन्न कमी होईल. म्हणजे लोकांना आता म्हणजे वस्तूच्या किंमती जर वाढल्या तर लोकांचं उत्पन्न कमी होते आणि लोकांचं जर उत्पन्न कमी झालं तर लोकांची उपभोग प्रवृत्ती काय होताना आपल्याला दिसून येते? कमी होताना आपल्याला दिसून येते. आता वस्तूच्या किंमती जर कमी झाल्या तर लोकांच्या वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ होते आणि लोकांचं जर वास्तविक उत्पन्न वाढलं तर लोकांचा उपभोग खर्च वाढताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मजुरीची पातळी. मजुरीची जी पातळी आहे म्हणजे मजुरीचे जे दर आहेत ते जर जास्त असेल तर मजुरांचं उत्पन्न वाढेल आणि मजुरांचं उत्पन्न वाढलं तर मजुरांचा उपभोग खर्च वाढून उपभोग प्रवृत्ती वाढताना आपल्याला दिसून येईल. आणि याच्या उलट जर मजुरीचे दर जर कमी झाले तर मजुरांना प्राप्त होणारी जी मजुरी आहे ती कमी प्रमाणामध्ये प्राप्त होईल. त्यांचं उत्पन्न घटेल. उत्पन्न घटलं तर त्यांचा उपभोग खर्च हा कमी होऊन उपभोग प्रवृत्ती कमी होताना आपल्याला दिसून येईल. म्हणजेच उपभोग प्रवृत्ती ही किंमतीवर आणि मजुरीच्या पातळीवर सुद्धा अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर व्याजाचे दर. आता व्याजाचे दर जर अर्थव्यवस्थेमध्ये जर जास्त असेल तर लोक आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा बचत करतील आणि उत्पन्न प्राप्त करतील. आणि जर व्याजाचे दर जर कमी असेल तर लोक आपल्या उत्पन्नातील कमी प्रमाणामध्ये बचत करतील आणि जास्त जे उत्पन्न आहे ते उपभोगावर खर्च करतील. म्हणजे व्याजाचे दर जर जास्त असेल तर बचत वाढेल आणि उपभोग खर्च कमी होईल आणि उपभोग प्रवृत्ती कमी राहील. आणि बचती आणि व्याजाचे दर जर कमी झाले तर लोकांच्या बचती कमी होतील आणि लोकांचा उपभोग खर्च वाढेल आणि उपभोग खर्च वाढला तर उपभोग प्रवृत्ती वाढेल. म्हणजे व्याजाच्या दरावर उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सरकारचे राजकोषीय धोरण. सरकार अर्थव्यवस्थेकरिता जे आर्थिक धोरण राबविते त्या धोरणाला राजकोषीय धोरण असं म्हणतात. आणि हे राजकोषीय धोरण सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि करारोपणाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि कराशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येते. जर सरकारने जर प्रगतिशील जर करारोपण जर लोकांवर लादलं म्हणजे प्रगतिशील कर जर सरकारने जर लागू केला देशाकरिता तर त्यामुळे काय होईल? उत्पन्नाची विषमता कमी होईल आणि उत्पन्नाची जर विषमता कमी झाली तर उपभोग प्रवृत्तीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येईल.
त्यानंतर लोकसंख्येची संरचना, देशामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येची जी संरचना आहे ती कशा प्रकारची आहे, आणि मग या लोकसंख्येच्या संरचनेवर उपभोग प्रवृत्ती अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये जर 35 आणि 35 वयाच्या जास्त असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त असेल, म्हणजे ज्या लोकसंख्येमध्ये 35 वयोगटापेक्षा जास्त लोकांची जर संख्या जर त्या लोकसंख्येमध्ये जर जास्त असेल, तर अशा लोकसंख्ये ची उपभोगाची जी प्रवृत्ती आहे, ती उपभोगाची प्रवृत्ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. आणि ज्या लोकसंख्येमध्ये 35 वर्ष वयोगटातील लोकसंख्या ही जास्त असते, त्या लोकसंख्येचं उपभोगावर खर्च करण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. याचा अर्थ हा आहे की लोकसंख्येमध्ये 35 वयोगटातील लोकसंख्येपेक्षा 35 वयोगटाची लोकसंख्या जर किंवा 35 वयोगट किंवा त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या लोकांची संख्या जर त्या लोकसंख्येमध्ये जास्त जर असेल, तर त्यांचा उपभोग खर्च जास्त असलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे उपभोग प्रवृत्ती जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि ज्या लोकसंख्येमध्ये 35 आणि 35 पेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या जास्त असते, त्या लोकांचा उपभोग खर्च हा कमी असलेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे त्यांची उपभोग प्रवृत्ती ही कमी असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर सामाजिक सुरक्षिततेच्या सोयी, जर समाजामध्ये सरकारच्या माध्यमातून जर सामाजिक सुरक्षिततेच्या सोयी जर मोठ्या प्रमाणात जर बहाल करण्यात आल्या, तर लोकांना प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातील मोठा हिस्सा हा उपभोगावर खर्च केला जाईल, उपभोग प्रवृत्ती जास्त असलेली आपल्याला दिसेल. याचं कारण असं आहे की सरकारने सामाजिक सुरक्षिततेच्या सोयी लोकांना मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे आता लोकांना आपल्या उत्पन्नातून सामाजिक सुरक्षिततेच्या सोयीवर त्याची तरतूद करावी लागणार नाही, आणि त्यामुळे लोक आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा हा उपभोगावर खर्च करतील, म्हणजे उपभोग प्रवृत्ती जास्त आपल्याला दिसून येईल. जर एखाद्या देशामध्ये सामाजिक सुरक्षिततेच्या सोयी जर कमी प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून लोकांना बहाल जर होत असेल, तर अशा वेळेस लोक आपल्या सामाजिक सुरक्षिततेच्या सोयीकरिता प्राप्त झालेल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा त्या सुरक्षिततेकरिता त्याची तरतूद करतील, म्हणजे त्यांचा जो उपभोग खर्च आहे तो कमी होईल, म्हणजे उपभोग प्रवृत्ती कमी होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अपेक्षित नफा किंवा तोटा. आता जर अपेक्षित नफा किंवा तोटा, जर आपल्याला अपेक्षित नफा जर जास्त मिळणार असं जर असेल, तर काय होईल, जो विक्रेता आहे तो विक्रेता त्याला प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातील मोठा हिस्स्यांची तो काय करेल, आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करेल, आणि त्याचा उपभोगावर होणारा जो खर्च आहे तो कमी होऊन उपभोग प्रवृत्ती कमी होईल, कारण त्याला अपेक्षित जो नफा आहे तो नफा जास्त मिळणार आहे भविष्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला मिळालेलं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातील मोठ्या हिस्सेची तो काय करेल, आपल्या उद्योगामध्ये गुंतवणूक करेल. अशा प्रकारे जर अपेक्षित नफा प्राप्त होण्याचा जर त्याला भाग झाला असेल, तर अशा वेळेस सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही प्रभावित होताना आपल्याला दिसून येते.
त्यानंतर शेवटचं आहे दुर्मिळ वस्तूची उपलब्धता. आता ज्या काही दुर्मिळ वस्तू आहेत त्या दुर्मिळ वस्तूच्या उपलब्धतेवर सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. जर दुर्मिळ वस्तूची उपलब्धता जर सहज होत असेल, दुर्मिळ वस्तूची उपलब्धता जर सहज होत असेल तर लोक त्या वस्तूवर कमी प्रमाणामध्ये खर्च करतील आणि उपभोग प्रवृत्ती प्रभावित होईल. जर दुर्मिळ वस्तूची उपलब्धता जर सहज होत नसेल तर अशा दुर्मिळ वस्तू प्राप्त करण्याकरिता लोक आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा त्या दुर्मिळ वस्तूच्या खरेदीवर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे सुद्धा उपभोग प्रवृत्ती ही प्रभावित होताना आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे उपभोग प्रवृत्ती ठरविणारे हे जे काही दोन घटक आहे, हे दोन घटक या पिरियडमध्ये आपण बघितलेले आहे. नंतरच्या पिरियडमध्ये आपण नंतरचं चॅप्टर बघणार आहोत.